लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पैठणमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पैठण तालुक्यातील रहाटगाव येथे चक्क जमीन आणि घरावर काही लोकांनी कब्जा केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। वसंत रामा माटे आणि सुमनबाई लिंबा माटे यांच्या क्षेत्रामध्ये मालकी हक्काच्या जमिनीवर 3 जून 2025 रोजी काही लोकांनी अवैधरित्या कब्जा केला आहे। कुटुंबियांच्या सांगण्यानुसार यामध्ये भुऱ्या इंग्लिश भोसले, योजी भुऱ्या भोसले, कानू इंग्लिश भोसले, झाली कानू भोसले, मंगेश भुऱ्या भोसले, सोनी मंगेश भोसले, लहू भुऱ्या भोसले, बेदम भुऱ्या भोसले, मिथुन भुऱ्या भोसले, पप्पू भुऱ्या भोसले, शेल्या भुऱ्या भोसले, मंगल्या आणि यमुना त्यांच्या कुटुंबियांचे नातेवाईक सुमारे 50 ते 60 जण यांनी अवैधरित्या मालकीच्या जमिनीवर कब्जा केलेला आहे। त्यांनी माटे कुटुंबियांना घरात घुसून दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोपही माटे कुटुंबियांकडून करण्यात आला आहे। सांगा आपलं नाव। मी रावसाहेब लिंबाजी माटे। मी माझ्या शेतामध्ये 3 तारखेला 4 वाजता पारदे आलते, तर ते आले, त्याने एक दिवस तसेच राहिले। ते राहिल्यानंतर आम्ही एक दिवस म्हणजे मी घरी नव्हतो, मग मी घरी आल्यानंतर मला कळल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला देशमुख साहेब होते। ते देशमुख साहेबांनी आम्ही इथं आल्यानंतर पोलिसाला सांगितलं की जा, त्यानं 4 पोलीस पाठवले आमच्या संग गाडी। तिथं गेल्यानंतर त्यानं मिरचीची बुकणी घेऊन ते तयारच होत्या। त्या बयान ते माणसं सारे धावले पारधी। आल्यानंतर ते पारधी धावल्यानंतर त्यानं काय केलं, दापादापी केली। त्यानं 12 वाजेपर्यंत शिव्या दिल्या। हे माग आल्यानंतर आम्हाला 12 वाजेपर्यंत शिव्या दिल्या। त्यानं शिव्या गाड्या, धावू, तुम्हाला तोडून टाकू, तुम्हाला कापून टाकू, तुम्हाला असं करू तसं करू, असं चाललं। मग त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी उठलो, आमची काय आलो परत। ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता डायरेक्ट घरी आले आणि डायरेक्ट गोण्या उचल हे उचल आमच्या घरावर तिने ताबा केला। डायरेक्ट ताबा केल्यानंतर तिनं डायरेक्ट 4 क्विंटल म्हणजे 25 क्विंटल गहू, 3-4 क्विंटल बाजरी ज्वारीचे ते तुम्हाला सांगा। त्याच्यानंतर 4 क्विंटल आंबे होते पिकासाठी ठेवलेले, 12 झाडं मायावाले तो आंब्याचे तोडाचे राहिले होते, ते सुद्धा त्यांनी सारे खलास केलं। आता त्यांनी घरात काही ठेवलेलं नाही आहे। मला गिलास जरी म्हणलं आणायचा तर पाणी प्यायचा, तरी मला ते गिलाससुद्धा आणावं लागेल आता विकत। त्यानं घरातली सारी धूळधाणी केली आणि 25 माझ्या बकऱ्या 20 बकऱ्याची गायब होत माझ्या त्याच्यातून 64 बकऱ्या होत्या, त्याच्यातून 20 बकऱ्या गायब होत। आता मी सध्याला रस्त्यावर आहे। या प्रकरणासंदर्भात माटे कुटुंबीय पैठण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेले, मात्र पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी FIR घेतली नाही। उलट माटे कुटुंबियांनाच दमदाटी करून पोलीस ठाण्यातून हकलून दिल्याचा आरोप माटे यांनी केला आहे। घराच्या बाहेर हकलले, घरामध्ये मारहाण केली, कपाट खोललं, कपाटातून 45,000 रुपये घेतले। माझ्या मिसेसच्या अंगावर 4-5 ग्रॅमची एक पोत होती, ती पोत पण त्यांनी काढून घेतली आणि आम्हाला मारीत बाहेर काढले। ह्या लोकांकडे कुऱ्हाडी, चाकू, त्यानंतर तलवारी आहेत, काठ्या लाठ्या आहेत आणि 50-60 लोक आहेत। यांच्यापुढे आम्ही हातबल झालेलो आणि मारहाण केल्याच्या नंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो, तरी आमची दखल घेतली नाही, FIR नोंदला नाही। आणि FIR नाही नोंदला तर नोंदला, पण तिथं लोक आले पण नाही आहे। इथं काय कंडिशन आहे म्हणून ॲक्च्युली, आणि याने हकलला असतं तर केस घेतली असती तर इतके दिवस हे मॅटर चाललं नसतं। तरी मेहरबान साहेबांनी आमच्या विनंतीचा विचार करावा, त्यांची मारहाण थांबावी। त्यांच्यापासून आम्हाला दहशत आहे, आम्हाला कुठं जाता येईना, येता येईना, घरामध्ये पाणी नाही पियाला, आम्हाला जनावराला पाणी पण पियायला नाही आहे। यांची आडमुठी धोरणं, पोलीस स्टेशन काही तक्रार घेत नाही, FIR नोंदीत नाही, काय करावं हे काही कळत नाही आम्हाला। ह्याच्यानंतर आमच्या जीविताला काही धोका झाल्यास त्याला सदर पोलीस स्टेशन जबाबदार राहील आणि तहसील कार्यालय जबाबदार राहील। जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आदेश देऊनही पैठण पोलीस निरीक्षक यांनी FIR दाखल करून घेतला नाही असा आरोपही होत आहे। प्रकरण एवढे गंभीर असतानाही पोलीस याकडे दुर्लक्ष का करत आहे?
या प्रकरणात हक्काची जमीन घर असतानाही आज संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे. मदतीऐवजी पोलीस जर हकलून देत असतील तर या कुटुंबानं नक्की जायचं कुठे? रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.